हेलो हरे हेलो राम कृष्ण रूप बहाता लोचनी लोचनी रूप बहाता लोचनी Bye.
चित्ती नाही आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस चित्ती नाही आस पांडुरंग
चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास असे भक्ताची घरी कामे न सांगता करी अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताची घरी कामे न सांगता करी तुका म्हणे भावे देवा सत्तारा भावे असे भक्ताची घरी कामे न सांगता करी विठ्ठल महायोग
पीठे तठे भीम रक्षा वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्दे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया कैलास राणा शिवचंद्रमोणी फणींद्री माथा मुकुटे झडाडी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक हे पाया मस्तक हे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या उपस्थित सज्जन तसेच माझ्या अवरुद्ध मायबापांच्या चरण सेवेचा योग काय निमित्ताने आहे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, पण कीर्तनाची मर्यादा म्हणून सांगणे माझं कर्तव्य आहे। आपल्या भेंडवड या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाच्या मानानं गर्दी भरपूर झाली। दुसरा दिवस माझ्या वाटेला आला, माझं परम भाग्य। तसंच सप्त्यामध्ये चालू आहे श्रीमद भागवत कथा आणि कथा प्रवक्ते हरिभक्त पारायण दिनकर महाराज धोरण त्यांच्यासाठी कीर्तनाच्या साथ संगतीला असलेले मृदंगाचार्य
जे संस्थांचे विद्यार्थी सुद्धा आहेत, सोहम महाराज वाघ आहेत, कमी वयात जास्त प्रगती केली त्यांनी. त्यानंतर गायनाचार्य विठ्ठल महाराज असतील, पुरुषोत्तम महाराज असतील, दिगंबर महाराज असतील, विष्णू महाराज असतील आणि सर्व गावातली मंडळी. आपलं नाव हा तुम्ही गावातले जागा हरिभक्त पारायण उत्तम महाराज आहे. तुम्ही गावातले, तुम्ही पण गावातले आणि हे पोरं हे पण गावातले. सप्ताह किती मोठा आहे याला फायदा नाही. आम्ही असे सप्ते पाहिले की ज्यांचं नियोजन एका लाखाचं आहे. म्हणजे 1 लाख फक्त गायक वादक हे 3-4 जणांचेच 1 लाख होतील असे मोठमोठे कार्यक्रम आम्ही पाहिले. पण त्या कार्यक्रमात गावातला एकही टाळकरी नसते. मग त्या कार्यक्रमाला फायदा आहे का? काही आहे का? 2 लाखाचा जरी केला तर आहे का? हे कार्यक्रम असतात कशासाठी? गावाला धार्मिक सांस्कृतिक वळण लागावं, गावातली मंडळी कार्यक्रमात यावी. बरोबर ना? हो की नाही? हो तर म्हणा मग. बरोबर आहे ना? हे आजची मंडळी माग उभी आहे लहान लहान, हे उद्याचं भेंडवळ आहे ना? आणि उद्याचं भेंडवळ आज जर कीर्तनात उभं असेल तर तुम्हाला पाहायचं काम आहे का? नाही. म्हणून तुमच्या नियोजनासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि आपले साऊंडवाले दादा, काय नाव आहे दादाचं? हरिभाऊ. एकदम मस्त साऊंड सिस्टीम तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं ते काम करत आहेत. सुंदर नियोजन आहे. त्या निमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग तुमच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगातून महाराज काय सांगतात हे मला माहित नाही. तुम्ही म्हणसाल तू काय लिहायला? कारण संत महात्मे त्यांच्या अभंगातून काय सांगतात आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळणार नाही. पण माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुका मने भावे देवा सत्तारा गवावे, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. ज्या भक्तांच्या चित्तामध्ये आस नाही त्यांचा दास पांडुरंग परमात्मा होतो. ज्या भक्तांच्या चित्तामध्ये आस नाही म्हणजे काय? जे अनासक्तपणे देवाची भक्ती करतात. नाहीतर आपण देवाची भक्ती करतो पण कशी? देवा मला पास कर, मी 1 किलो पेढे वाटेल. नोकरी लागू दे, मी गावाला पंगत देऊ. तब्येत जमू दे, मी 5 गुरुवार करेन. अशी मागणी आपण देवाला करतो. याला भक्ती म्हणतात का? देवासंग सौदा झाला, देवासंग एक डील झाली. पण संत महात्मे अशी भक्ती करत नाही. त्यांची भक्ती अनासक्त आहे. म्हणून ते चित्ती नाही आस. ज्यांच्या चित्तामध्ये कशाचीही आस नाही. संत महात्मे पंढरपूरला वारीला जायचे. देवाला काही मागणं असे का? संत महात्मे म्हणतात काही मागणे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणे तसे. संत महात्मे देवाला काहीच मागत नाही.
महाराज जेव्हा दर्शन घ्यायचे तेव्हा जगाचा मालक खाली मान घालायचा, कारण भक्ती त्यांची फार होती पण मागत काहीच नव्हते, म्हणून देवावर त्यांचं ऋण झालं होतं. आपल्यावर आपलं देवाचं ऋण आहे का? नाही. आपल्यावर आपलं देवाचं ऋण नाही, उलट देवाचं आपल्यावर कर्ज आहे. म्हणून जे भक्त अनासक्त भक्तीने भक्ती करतात, ज्यांच्या चित्तामध्ये आस नाही, त्यांचा दास पांडुरंग परमात्मा होतो. मग तो भगवान परमात्मा त्यांचा दास झाल्यावर जो जपी तपी योगी मुनी ध्यानी लोकांना स्वप्नातही प्राप्त होत नाही, पण साधी भोळी भक्ती जर केली तर तो जगाचा मालक त्यांचा दास होतो, त्यांच्या घरी राहतो आणि त्यांच्या घरी राहतच नाही तर त्यांचे सर्व काम सुद्धा न सांगता करतो. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. आणि अशा भक्ताचा देवाचा संबंध कसा? अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू. आणि असे जे भक्त आहेत, जे योगी यांच्या ध्यानात जात नाहीत, भगवान परमात्मा मोठमोठे ऋषी मुनी झाले, जन्मच्या जन्मदेवाची भक्ती केली, तपश्चर्या केली, पण त्यांना कधी भगवान परमात्मा दिसला नाही. पण साधे भोळे भक्त मात्र भावाच्या बळावर देवावर सत्ता गाजवतात. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठ्ठल चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. ज्यांच्या चित्तात आस नाही त्यांचा दास पांडुरंग. मग त्यांचा दास भगवान ना होतो असे भक्त कोणते? तर सर्व संत महात्मे आजपर्यंत जेवढे संत होऊन गेले त्यांचा दास भगवान परमात्मा आहे, कारण त्यांच्या चित्तामध्ये आस काहीच नव्हती. मग भगवान परमात्मा भक्ताचा दास होतो, पण काही जात पात पाहतो का? जात पाहत नाही. फक्त तुमची भक्ती कशी आहे तो भगवान परमात्मा पाहतो. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही देवाची भक्ती करतो, पण देव आम्हाला दिसत का नाही? देव आम्हाला प्राप्त होत का नाही? तर जे भक्ती देवाला आवडते ते भक्ती आपण करत नाही. पण तुम्ही म्हणसाल आम्ही सप्ताह करतो, हे देवाला आवडत नाही का? देवाले आवडते, पण सर्वात जास्त काही देवाच्या आवडीचं असेल तर काय आहे? देवाला सर्वात जास्त काय आवडते? आवडे देवासी तो एका प्रकार. आवडे देवासी तो एका प्रकार. कोणता प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. आवडी देवाशी तो एका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिन. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हृदय कळवळा वैष्णवांचा. हे भक्त देवाला फार आवडतात. हे भक्त देवाला आवडतात. मग तुम्ही म्हणता आम्ही भक्ती करतो ते आवडत नाही का? हो, तेही भक्ती देवाला आवडते, पण जे देवाला आवडते ते आपण केलं पाहिजे, म्हणजे त्या परमात्म्याची आपल्यावर कृपा होईल. आपण सर्वजण भक्ती करतो पण देव आपल्याला प्राप्त होत नाही. याचं कारण काय? तर याचं कारण आहे जे त्या देवाला पाहिजे ते आपण देत नाही. देवाला काय पाहिजे? तुम्ही सोनं दान केलं म्हणजे देव तुम्हाला प्रसन्न होईल का? तुम्ही किती पैसे दिले म्हणजे देव प्रसन्न होईल? होणार नाही. या पृथ्वीवर जेवढी संपत्ती आहे सगळं त्या परमात्म्याचंच आहे. मग त्याचंच तुम्ही त्याला दान करसान, यात नवल काय? त्याला ते काहीच पाहिजे नाही. गीतेमध्ये सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम
पान फुल बेल फुल जे काय असेल ते फक्त तुम्ही भावानं देवाला वाहिलं की झालं. गिरधरला तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. तुम्हाला नाही गायन येत तो तुम्ही देवाचं नाव घेऊ शकता असं काही आहे का? हो, गायनच करा लागते. देवाला राग रागिनी काही समजत नाही. त्याला फक्त शुद्ध भाव अंतःकरणातून पाहिजे, बाकी काही नाही. महाराज सांगतात, नये जरी तुझ मधुर उत्तर, नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, दिदला सुस्वर नाही देवे. नाही तया बिन भुकेला विठ्ठल, नाही तया बिन भुकेला विठ्ठल. त्याच्याशिवाय देव भुकेला नाही. येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण. जसं येईल तसं तुम्ही करा, म्हणजे त्या परमात्म्याला ते आवडेल. आणि ते जर त्याला आवडलं तर तो तुमचा दास झाल्याशिवाय राहणार नाही. आजचं कीर्तन वातावरण असं आहे की फक्त चिंतन मांडावं वाटते. नाहीतर माझं कीर्तन विनोदाचार्य म्हणून टाकल्या जाते, एक तर शिवचरित्रकार म्हणून टाकल्या जाते. पण इथं माणसंच असे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वजनदार मुरब्बी बसले, मला बाकीचं ते काही करावं वाटत नाही. म्हणून तुम्हाला जरा भारी गेलं तरी चालेल, पण मी चिंतनच मांडणार. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मा आपला दास कसा होतो पहा. चोखोबाराय नावाचे फार मोठे संत होऊन गेले. चोखोबाराय, मी खिशातल्या गोष्टी नाही सांगत आहे बरं, नाही तर मी सांगून राहिलो तुम्ही हो हो करून राहिले. चोखोबाराय फार मोठे संत होऊन गेले. एक दिवस प्रसंग असा आला की चोखोबारायाची पत्नी हे गर्भवती अवस्थेमध्ये होती आणि पत्नीचं बाळकपण जवळ आलं. आता त्या वेळेचा काळ फार कठीण होता. मग पत्नीचं बाळकपण आलं. पत्नीने चोखोबारायांना सांगितलं की तुम्ही घरी जा, कोणाच्या, तुमच्या बहिणीच्या, आणि बहिणीला सांगा की बाळकपणाला तुम्हाला बोलावलं. चोखोबारायाच्या पत्नीचं बाळकपण करण्यासाठी चोखोबाराय म्हणाले, ठीक आहे, देव तुमचा दास कसा होतो आणि तुमचे काम सर्व न सांगता कसा करतो हे मी तुम्हाला सांगत आहे. चोखोबारायाच्या पत्नीचं बाळकपण आलं. चोखोबाराय घरून निघाले पत्नीच्या बाळकपणाचा निरोप घेऊन. कुठं? बहिणीच्या घरी. आता बहिणीच्या घरी जात असताना चोखोबाराय गावाच्या काही दूर गेले आणि चोखोबारायाला दिंडी दिसली. आता दिंडी दिसल्यावर दिंडी म्हणजे दिंडी तेव्हाची, आजचा दिंडा आहे, दिंडी नाही. ते दिंडी म्हणजे घोड घोडा वाजते टाळ, जना जना नाद रसाळ, उदो झाला पाहली वेळ. दिंडीत अखंड भजन सुरू. आणि चोखोबाराय त्या दिंडीत, जशी दिंडी पाहिली चोखोबाराय दिंडीत मग्न झाले. आणि दिंडीत जसे मग्न झाले दिंडीत गेले आणि लागले नामस्मरण करायला. आणि वारकरी होऊन गेले दिंडीतले. घरचा निरोप विसरले काय आहे ते. चोखोबाराय घरून काय निरोप घेऊन निघाले हे चोखोबाराय विसरलेले आहेत. अशा भक्तांचा दास जगाचा मालक होतो. नाही तर काही काही लोक गावात सप्ताह आहे म्हणून 7 दिवस वावरात जातात. भक्त असे असतात म्हणून त्यांचा दास भगवान परमात्मा होतो. चोखोबाराय घरचा निरोप विसरले आणि दिंडीत मग्न झाले. काही दिवस दिंडी निघाली. दिंडी पुढे दर मजल करीत निघत गेली. दिंडी पंढरपूर पर्यंत पोहोचली आणि इकडे भगवान परमात्मा चिंतित झाले.
कारण चोखोबा राय देवाचे एकनिष्ठ आणि अनासक्त मनाने भक्ती करणारे होते. चित्तात त्यांच्या काही आस नव्हती. तेव्हा भगवान परमात्मा रुक्मिणीला म्हणतात, अगं रुक्मिणी एक काम कर. रुक्मिणी माता म्हणाल्या, काय? माझा भक्त चोखोबा राय पत्नीचा निरोप घेऊन घरून निघालेला आहे. बाळकपणाचा निरोप आहे आणि दिंडीत मग्न झाला, दिंडीत गेला. बाळकपणाचा निरोप तो विसरला. रुक्मिणी माता तुम्ही एक काम करा. रुक्मिणी माता म्हणाल्या, काय काम करू? तेव्हा चोखोबा राय म्हणतात, भगवान परमात्मा म्हणतात, तुम्ही चोखोबा रायाच्या बहिणीचं रूप घ्या आणि चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळकपण तुम्ही करा. तेव्हा रुक्मिणी माता म्हणतात, मालक मी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. एवढं मोठं पद माझ्या जवळ असताना तुम्ही मला चोखोबा रायाच्या बहिणीचं रूप घ्यायला लावता आणि रूप घेऊनही चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळकपण करायला लावता. मी करणार नाही. तेव्हा जगाचा मालक भगवान परमात्मा रुक्मिणी माताने असं म्हटल्यावर स्वतः चोखोबा रायाच्या पत्नीचं बहिणीचं रूप घेतलं. मी तुम्हाला खिशातल्या गोष्टी सांगत नाही. चोखोबा रायाच्या काळातला हा सत्य प्रसंग आहे. चोखोबा रायाच्या बहिणीचं रूप घेतलं, कानात कुंडल, पायात पैजण, सर्व शृंगार केला, बाळकपणाचं सामान घेतलं आणि निघाले. आता ते निघाले म्हणजे एका मिनिटात चोखोबा रायाच्या घरी आणि दार वाजवतात आणि म्हणतात, भगवान परमात्म्याने चोखोबा रायाच्या बहिणीचं रूप घेतलं आणि घरासमोर जाऊन भगवान परमात्मा दार वाजवतात. जगाचा मालक आणि चोखोबा रायाच्या बहिणी पत्नीचा घराचं दार वाजवतात. चोखोबाची बहीण झाला शारंभर, वहिनी उघडा दार, हाका मारी. वहिनी वहिनी दार उघडा. तेव्हा चोखोबा रायाची पत्नी दार उघडते तर पाहते चोखोबा रायाची बहीण दारात उभी आहे. वहिनी म्हणतात, आल्या तुम्ही? मी त्यांना निरोप सांगितला होता. सर्व भेटी गोटी झाल्या. करता करता चोखोबा रायाच्या पत्नीचं बाळकपण झालं. चोखोबा रायांना मुलगा झाला आणि तिकडे चोखोबा राय पंढरपुरात पोहोचले आणि पंढरपुरातही दिंडीचा समारोप झाला आणि चोखोबा राय आता पंढरपुरातून घराकडे निघतील. तेव्हा चोखोबा रायांना आठवलं की आपण घरून काय निरोप घेऊन निघालो होतो म्हणून. चोखोबा राय धावपळ करीत करीत घराकडे निघाले आणि इकडे जगाच्या मालकाला वाटलं की आता इथं थांबून फायदा नाही, म्हणून ते म्हणायला लागले की आता मी येतो. तेव्हा चोखोबा रायाची पत्नी म्हणते, तुम्ही असं करू नका, त्यांना येऊ द्या. ते येतील, काय साडी चोरी करतील, काय पावनसार करतील, मग तुम्ही जावं. तेव्हा आता त्यांना माल माहित होत, चतुरा तो शिरोमणी
कोण लावण्याची गाणी त्यांना काय माहित नाही. त्यांना समजलं की चोखोबाराय पंढरपुरातून निघाले आणि ते जर घरी आले तर सगळं भांडं फुटून जाईल, म्हणून ते म्हणतात नाही मी निघतो. घरी ते वाट पाहत असतील आणि म्हणून तिथून भगवान परमात्मा निघून गेले. इथं चोखोबाराय घरी आले आणि घरी आले, घराचं दार वाजवलं, पत्नीने दार उघडलं आणि चोखोबारायांनी हात जोडले. चोखोबाराय क्षमा मागायला लागले. पत्नी म्हणाली असं काय करून राहिले, हात काऊन जोडत आहात? तर चोखोबाराय म्हणाले मी विसरलो की घरून काय निरोप घेऊन निघालो होतो. मी दिंडीत मग्न झालो आणि दिंडीत पंढरपूरला गेलो आणि पंढरपुरातून निघाल्यावर मला आठवण आली. जसं चोखोबाराय सांगतात, चोखोबारायाची पत्नी म्हणते खोटे बोलू नका. वहिनी इथं आल्या होत्या, बाळतपण झालं, आपल्याला मुलगा झाला, सर्व सुंदर प्रकारे पार पडलं आणि तुम्ही म्हणता मी घरून निरोप विसरले, काय झाला? तेव्हा चोखोबाराय म्हणतात खरंच माझी बहीण आली होती. तेव्हा चोखोबारायाची पत्नी सांगते हो तुम्हीच गेलते ना पळायला. तेव्हा चोखोबारायाच्या डोळ्यात पाणी आलं आणि चोखोबारायाला समजलं की हे काम कोण केलं? भगवान परमात्म्याने. पण भक्ती कशी लागते हो? चोखोबारायासारखी. पत्नीच्या बाळकपणाचा निरोप आहे आणि चोखोबाराय एवढा महत्वाचा निरोप विसरून दिंडीत मग्न झाले. त्यांच्या चित्तामध्ये आस नाही आणि असे जे भक्त असतात त्यांचा दास पांडुरंग परमात्मा होतो. हे महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अशी जर भक्ती आपण केली तर नक्कीच भगवान परमात्मा आपला दास झाल्याशिवाय राहणार नाही. बरं दास झाला, कामे न सांगता केली, कोणाकोणाची केली हो? फार उदाहरण देता येतील. त्यापैकी एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे पैठणचे नाथ महाराज. पैठणचे श्री संत एकनाथ महाराज यांच्या घरी देवानं 36 वर्ष काम केलं. 36 वर्ष देवानं पैठणच्या नाथ महाराजांच्या घरी काम केलं. कपडे काय धुतली, पाणी काय वाहलं, कावडीने पाणी या घरी चक्र पाणी वाहे. अखंड भक्ती भाव निडवंदी त्याचे पाय, ओवाळू आरती स्वामी एकनाथा. जन्मच्या जन्म ऋषी मुनीचे देवाला प्राप्त करण्यासाठी जातात
आणि कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी भगवान परमात्मा पाणी भरतो, मग सांगा भक्त श्रेष्ठ की तपस्वी श्रेष्ठ? भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे, पण कशी? चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. ज्या भक्तांच्या चित्तामध्ये आस नाही त्यांचा दास पांडुरंग होतो. आणि कामेही न सांगता भक्तांच्या घरची करतो. किती नीचातले नीच काम करतो हो, तर काकड्यात मध्ये अभंग आहे. ऊंची नीच काही नेने भगवंत, तिष्ठ भाव भक्ता देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, द्वैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदाचा संगे, कबीराच्या मागे शेलेविनी. सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास तुरकू लागे. सजन कसाया विकू लागे मास. सजन कसाई नावाचा कसाई होता. आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात? खाटीक. खाटीक खाटीक. आता खाटीक म्हटल्यावर त्याचा धंदा काय? ज्ञानेश्वरी पारायण करते का तो? त्याचं काम काय? मांस विकण्याचं. सजन कसायाचं काम होतं मांस विकण्याचं. पण त्याची भक्ती देवावर एवढी होती की भगवान परमात्मा त्याला मांस विकायला सोबत असत. कारण तो मांस जरी विकत असला तरी त्याचं चित्त मात्र परमार्थात देवाच्या भक्तीत होत. कारण दोन भाऊ एकाच घरात वाढले. एक भाऊ अधर्मी निघाला आणि एक भाऊ परमार्थिक निघाला. पण मात्र परमार्थिक जो भाऊ होता तो नरकात गेला आणि अधर्मी जो भाऊ होता तो स्वर्गात गेला. काय घडलं असेल हो? जेव्हा त्या परमार्थिक भावानं विचारलं की देवा असं काय झालं, मी तर परमार्थिक होतो तरी मी नरकात गेलो आणि हा अधर्मी जीवनभर कधी भागवतात आला नाही, सप्त्यात आला नाही, पंक्तीत आला नाही, हा स्वर्गात कसा गेला? तेव्हा परमात्मा सांगतात की तू मंडपात जरी कीर्तनाचा असला तरी तुझं चित्त तमाशाच्या मंडपात, आणि तो मंडपात जरी तमाशाचा असला तरी त्याचं चित्त कीर्तनाच्या मंडपात. म्हणून सजन कसाई जरी अधर्म करीत असत, मांस विकत असत, तरी त्यांची भक्ती देवावर होती, त्यांचं चित्त परमार्थात होतं. म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या सोबत मांस विकत. म्हणून अशी भक्ती आपण केली पाहिजे. आणि तुम्हा आपल्याला नरदेह हा जो मिळाला, हा भाग्यवान लोक आहो आपण की आपल्याला भारतात जन्म मिळाला. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळाला, त्यातल्या त्यात विदर्भात मिळाला. कारण संतांची भूमी आहे विदर्भ. मोठे मोठे संत या विदर्भात होऊन गेले, पण आपल्याला आपलं महत्व कळत नाही. कारण जास्त परिचय एखाद्या गोष्टीचा झाला की आपल्याला त्याचं महत्व कळत. तुमच्याकडे पाणी भरपूर आहे का? पाणी आहे का तुमच्या इकडे? चांगलं व्यवस्थित आहे? मग तुम्हाला पाण्याचं एवढं महत्व नाही. कारण ज्या भागात पाणी नाही, पाणी विकत घेऊन प्यायला लागते, त्या भागात लोकांना पाण्याचं महत्व विचारा. आळंदीमध्ये जापानची बाई आहे. कुठची? जापानची. मी काही तुम्हाला गोष्टी नाही सांगून राहिलो, स्वतः जाऊन पाहिलं म्हणून सांगत आहे. जापानची बाई आळंदीमध्ये आहे. तिची धर्मशाळा आहे आणि ते रोज आळंदीतल्या विद्यार्थ्यांना माधुगिरी देते. तिच्या घरात ज्ञानेश्वरी पारायण करते आणि ते सांगते की तुम्ही भारतातले लोक भाग्यवान आहात, जे एवढं अमूल्य ज्ञान आणि एवढ्या महान संतांच्या भूमीत तुमचा जन्म झाला. पण त्याची कदर आपल्याला आहे का?
नाही. आळंदी सारख्या ठिकाणी अजूनही विदेशातून किती मोठमोठे लोक येतात आणि तिथं आल्यावर ते महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या लोकांना धन्यता देतात. किती भाग्यवान लोक आहात की एवढ्या महान पवित्र जागेत आपण जन्माला आलो. पण आपल्या जवळ जास्त असल्यामुळे आपल्याला त्याची किंमत नाही. म्हणून हा नरदेह सुद्धा आपल्याला मिळाला तर याची आपल्याला किंमत नाही. देवानं जेवढे पृथ्वीवर जीव निर्माण केले सर्वांना 4 पाय दिले, 2 हात दिले का कोणाला? असे चांगले वाननेराला दिले, पण त्या हाताने टाळी वाजवत नाही, ते या झाडावर त्या झाडावर उड्या मारते. माणसाला हात दिले, सगळ्यात वेगळी गोष्ट. माणसाला विचार करण्याची क्षमता दिली, माणसाला वाणी दिली, माणसाला बोलता येते आणि माणसाला हसता येते. ह्या गोष्टी फार दुर्मिळ आपल्याला मिळाल्या. तुम्ही कधी पाहिलं का 4-5 म्हशी खुट्याले बांधलेल्या आहेत आणि त्या जोर जोरात हसून राहिल्या? असं होत नाही. कारण मनुष्य जन्म जेव्हा मिळाला तेव्हा पाप जर जास्त झाला तर माणूस नरकात जाईल, पुण्य जास्त झालं तर स्वर्गात जाईल. पण पाप पुण्य जेव्हा समान होतो तेव्हा नरदेह आपल्याला मिळतो. आणि या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर आपण भक्ती केली पाहिजे. कारण भक्ती आपल्याला भवसागरातून तरुण नेऊ शकते. भक्ती भाव की ऐसी धारा जो डूबे सो उतरे पारा. कलियुग में एक नाम धारा, हरि सुमिरन हरि चिंतन सारा. म्हणून देवाची आपण भक्ती केली पाहिजे. कारण त्याच्या भक्तीशिवाय आपला जन्म व्यर्थ आहे. बरं, व्यर्थ कसा आहे? जशी विहीर आहे. विहीर पाहिली ना तुम्ही? तुम्ही होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. विहीर पाहिली का? विहीर पाहिली, विहीर पाहिली, विहिरीत पाणी नाही, विहिरीला महत्व आहे का? त्या विहिरीला काही महत्व नाही. फळाचं झाड आहे, त्याला फळच नाही, काही महत्व आहे का? काही महत्व नाही. फार मोठा पक्षी आहे पण पंख नाही, काही महत्व आहे का? काही महत्व नाही. कबीर महाराज तेच एका पंक्तीत समजावून सांगतात. कूप नीर बिना धेनु क्षीर बिन, पक्षी पंख बिना जैसे तरुवर फल बिनही ना, तैसे पुरुष हरिनाम बिना सुमिरन करले मेरे मना. तू सुमिरन करले मेरे मना, तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले मेरे मना. कबीर महाराज म्हणतात, जसा पक्षी पंखाशिवाय अर्धवट आहे, पाणी विहीर आहे पाणी नाही अर्धवट आहे, फळाचं झाड आहे फळ नाही ते झाड अर्धवट आहे, तसं मनुष्य जन्म आहे आणि भक्ती नाही तर हा मनुष्य जन्म अर्धवट आहे. कारण हा नरदेह आपल्याला मिळाला, किती योगा योग आहे. हा आपल्याला मिळाला म्हणून कदर नाही. स्वर्गातले देव नरदेहाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कारण कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त.
कीर्तनी अनंत गाऊ गीती. म्हणून कबीर महाराज म्हणतात योगायोग आपल्याला हा नरदेह मिळाला, एवढा अनमोल नरदेह मिळाला म्हणून याला मातीत जायचंच आहे. पण मातीत जायच्या आधी याची माती होऊ देऊ नका. हा सार्थकी लावा. मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में मत घोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. सध्या आपण तरुण अवस्थेत आहोत. आपल्याला परमार्थ ह्या ज्ञानाच्या गोष्टी आपल्याला फालतू वाटतात, फालतू. त्यात शिकेल पोरं जर असले तर मग ते देवावरच विश्वास ठेवत नाही. पण कबीर महाराज म्हणतात तू है बुलबुला पानी का, मत कर जोर जवानी का. मीठी वाणी बोल रे, नाम तुले अनमोल रे. अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. भरोसा आहे का? 20-20 वर्षाच्या पोरांना सुद्धा आज अटॅक येत आहे. येत आहे ना. ते होऊन गेलं की लोक 100 वर्ष जगत. आता 20 वर्षे सांगता येत नाही. बरं एक प्रश्न विचारू. तुम्ही इथून घरी गेले, कीर्तन होईल आता जवळपास अर्धा घंटा राहिला. असं होऊ नये, झालं तर माग घरावर गोटे आमचा. पण सांगत आहे गोष्ट, पण सत्य लपवता येते का? नाही. तुम्ही इथून घरी जासाल का इथंच मुक्कामी थांबसा? घरी गेले, उद्या सकाळी यातलं कोण उठीन आणि कोण नाही उठीन सांगता येते का? सांगता येते का? हे आपल्याला ऐकायला जरी खराब वाटत असेल, कारण मर म्हणणं माणसाला आवडते का? कोण मर म्हटलं आपल्याला आपण काय म्हणतो, तू मरण मले मर म्हणत काय? पण सत्य लपवता येते का? विचार करा. इथून घरी गेल्यावर कोण उठीन आणि कोण नाही उठीन ते झोपणं तुमच्या हातात आहे, पण उठणं तुमच्या हातात आहे का? नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. भरोसा नाही. म्हणून जीवन जगत असताना संत महात्मे सांगतात की आपण परमार्थ करावा, प्रपंचही करावा, पण धन जोडायचं कसं? जोडोनी या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचे करी. कोणाची फसवेगिरी करून जमत नाही. लोक आजकाल बिना तिकीटचे जर निघाले, शेगावून भेंडवळ बिना तिकीटचे आले, तर त्याला वाटते आपण काय पराक्रम केला आणि काय पराक्रम नाही. ते चालता चालता शेजारच्याला हसत हसत सांगतात तिकीट नाही काढलं म्हणून. म्हणजे तुम्ही कंडक्टरला मूर्ख बनवलं. शेजारच्याला सांगतात ते बिना तिकीटचा आला बरं पठ्ठ्या शेगावून, तिकीट नाही काढलं. पुरुषार्थ केला का? आजकाल एसटीत असं व्हायलाय की माणसाईले जागाच नाही आहे ना.
बायाचं अर्ध तिकीट झालं तेव्हापासून एसटीत जागा माणसायला आहे का? मी एसटीत आलो, कोणी म्हणे बॅग ओढे, कोणी म्हणे थैली ओढे, कोणी मागं धक्का दे, कोणी पुढे धक्का दे. आज गाडीत आलो, आता उद्या इथून एसटीतच जायचं आहे. तरी बाया यातच जात नाहीच म्हणतात, फक्त 10-20 रुपयासाठी. कंडक्टर म्हणे त्या बायाले की आता सरकारने एक नियम अजून चालू केला, अजून तो लागू नाही झाला पण महिन्याभरानं लागू होईल. ते बाई म्हणे कसं काय, कसा नियम आहे बाबा? म्हणे सांगतो, तू एवढी गडबड करून राहिली एसटीत बसाले, अजून याच्या पुढचा नियम आहे, एका महिन्यानं लागू होईल. सरकारनं जाहीर केलं म्हणे की अर्ध तिकीट तर घ्या पण प्रत्येक बाईले तिच्या घरी नेऊन द्या. असा नियम आहे म्हणे, पण तो अजून लागू झाला. एवढी गर्दी एसटीत बायाची की काय सांगा, जाऊ द्या, तो आपला विषय नाही. मी सांगत होतो की इथून जर आपण कोणाची फसवेगिरी करून धन कमावू नका. जीवन जगत असताना जे मूल्य संत महात्म्यांनी सांगितले त्या मूल्यावर आपण जीवन जगलं पाहिजे. कारण इथं जरी अन्याय होत असला त्या गोष्टीचा तरी वर परमात्म्याजवळ त्याचा न्याय आहे. नहीं चले उनके घर दौलत, नहीं चले चालाकी. इथं आपण रिश्वत देऊन काम करू शकतो पण वर करू शकतो का? नहीं चले उनके घर रिश्वत, नहीं चले चालाकी. उनकी अपनी लेन देन की बड़ी रीत है बाकी. पुण्य के नौका पार लगाता, पुण्य की नौका पार लगाता, पापी स्वयं डूब जाता. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. तुम्ही काय कर्म करत आहात, कोणाला फसवत आहात याचा हिशोब तो परमात्मा ठेवते. आणि त्यानं एकदा निर्णय घेतला की मग आपण कर्म कसे करू त्याच्यानुसार चाला लागते, त्याच्यात बदल होत नाही. बडे बडे वो फैसले करता, एक आसन पर डटके. उनका फैसला कभी न बदले, लाख कोई सर पटके. समझदार तो चुप रहता है, समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मचाता. मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. म्हणून कर्म चांगले करा. कारण कर्म जर चांगले केले तर इथंच करायचं आणि इथंच भरायचं म्हणतात ना. जसं कर्म करसान तसं फळ आपल्याला मिळणार. म्हणून कर्म जर चांगले केले, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. जीवनाचे सार सारदार रे सत्वर, जगी जीवनाचे सार सारदार रे सत्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी हो नीती भ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले, दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, जग आहे नश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर. म्हणून त्या भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवा, कर्म चांगले करा. नाही तर लोक देवाले म्हणतात, जमली का देवाची, देवाची जमली. आम्ही एवढी सप्त्यात वर्गणी देतो, एवढं सप्त्याची पंगत घेतो, तरी आमचं असं झालं. जमली देवाची, देवाची जमली की नाही देवाले माहिती. आपली जमली की नाही हे सुद्धा देवाले माहिती. म्हणून संत महात्म्यांनी सांगितलं की फक्त अनासक्त भक्तीने तुम्ही भक्ती करा, तो परमात्मा तुमचा दास होईल. दासच होणार नाही तर तुमच्या घरी तो काम करील, आणि कामच करणार नाही, सर्व काम न सांगता करील. अभंगाचं दुसरं असे भक्ताची असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. आपले फक्त शेवटचे 15-20 मिनिट राहिलेले आहेत. म्हणून एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजून विठोबा रखमाईचा गजर करा. विठोबा रखमा असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी राहतो व सर्व कामे तेही न सांगता करतो. एका कुटुंबामध्ये एक हात पाय नसलेला मुलगा जन्माला आला. आता मुलगा हात पाय नाही, त्याचा कुटुंब ही सांभाळ कुठपर्यंत करणार. माय बापांना एक दिवस विचार आला की सध्या आपण या मुलाचं भरण पोषण करू, पण एक दिवस असा येईल की आपल्याला जावं लागेल, मग आपल्या मुलाचा सांभाळ करायचा कोण. म्हणून एवढ्या दुःखात पडण्यापेक्षा या मुलाला आपण कुठेतरी सोडून द्यावं. त्यासाठी त्या मुलाच्या आई वडिलांनी त्याला उचलून एका जंगलामध्ये नेलं आणि देवाच्या भरोशावर तिथं ठेवून दिलं. आता त्या मुलाला जंगलामध्ये एका साधू बाबानं उचललं आणि त्यांच्या पर्णकुटीमध्ये नेलं. त्या मुलाला हात पाय नाहीत. त्या महाराजांनी मुलाला पर्णकुटीमध्ये नेलं. करता करता 10-20 वर्ष लोटली. हा मुलगा मोठा झाला. त्या मुलगाचं भरण पोषण ते संत महात्मे करायचं. पण एक दिवस असा आला की संत महात्मे सुद्धा काळाच्या पडद्याच्या आड गेले. मग आता या जंगलात हातपाय नसल्या या मुलाचं कसं होईल. म्हणून त्यांनी त्या मुलाला सांगितलं की देवावरली श्रद्धा कमी होऊ देऊ नको. तुझं भरण पोषण मी करीत आहो, हा तुझा भ्रम आहे. मी फक्त निमित्त होतो.
भरण पोषण करणारा जगाचा मालक विश्वंभर आहे तो मी नाही, मी फक्त निमित्त आहो. म्हणून तू त्याचं नामचिंतन कर, तुला कशाचीही कमी पडणार नाही. आणि संत महात्मे एक दिवस गतप्राण झाले. हा मुलगा हातपाय नाही पण देवाचं सतत नामचिंतन करायचा. कशा ना कशा रीतीने त्या मुलाचं पोट भरायचंच. एक दिवस एका शेतकऱ्याचा डबा एका पक्षाने पायात उचलून घेतला आणि उडत उडत निघाला. त्या पक्षाच्या मागे हा शेतकरी गेला. आता योगायोग तो डबा तिथं पडला म्हणा की त्या पक्षानं टाकला म्हणा, बरोबर जाऊन त्या मुलाजवळ पडला आणि त्या मुलाने क्षणही न लावता तो डबा उचलला. त्यातल्या जे पोळ्या भाजी असतील ते जेवायला सुरुवात केली. तितक्यात तो शेतकरी तिथं पोहोचला आणि त्या मुलाला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की एवढ्या घोर जंगलात हा मुलगा काय करत असेल. म्हणून त्याने त्याला विचारलं, हा डबा तू यातलं खात आहेस ते तू खा, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे की एवढ्या जंगलात तुझं भरण पोषण करणारा कोण आहे. तेव्हा तो मुलगा सांगतो, जो या जगाचं भरण पोषण करतो तोच माझं भरण पोषण करतो. तुमचा डबा तर निमित्त आहे, त्याला मला द्यायचं होतं म्हणून हा माझ्याकडे आला. तसं आपण सर्व निमित्त आहोत. भरण पोषण करणारा परमात्मा वेगळा आहे. आता आपल्या गावामध्ये कुत्रे आहेत की नाही? आहेत ना. आपला भ्रम आपण कधी विचार केला झोपताना की आपल्या गावातलं त्या कोपऱ्यातल्या कुत्र्यानं काही खाल्लं असेल का बा? करतो का? नाही करत. मग ते उपाशी झोपते का? नाही झोपत. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही हे जनावर पोसतो, हे याचं भरण पोषण तर आम्हीच करतो ना. द्या सोडून, तुम्ही जेवढं खाऊ घालता ते त्याच्यापेक्षा जास्त खातील. भरण पोषण करणारा जगाचा मालक आहे, आपण फक्त निमित्त आहोत. म्हणून आपण त्याचे नामी जर झालो तर तो आपला उद्धार करेल, यात काही नवल नाही. जे अभक्त आहेत त्यांचा सुद्धा तो उद्धार करतो. पुतना राक्षसीन होती पण पुतनेचा सुद्धा त्या भगवान परमात्म्याने उद्धार केला. मग आपण तर त्याचे भक्त आहोत, आपण त्याचे नामी आहोत. मग आपला तो उद्धार करणार नाही का? आपला सुद्धा तो उद्धार करणार. म्हणून त्याची भक्ती करा. आणि भक्ती करायला लागल्यावर भक्ताचा आणि देवाचा संबंध कसा असतो हे महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. सर्व कामे तो न सांगता करतो. सेना महाराज, संत सेना महाराज, सेना महाराजांची त्या काळात ड्युटी होती बिदरच्या बादशाच्या महालात. कशासाठी? बिदरच्या बादशाची दाढी कटिंग मशाज करणं सर्व ड्युटी सेना महाराजांकडे. सेना महाराज हे काम करायचे पण देवाचे एकनिष्ठ भक्त होते. बिदरच्या बादशाची
दरबारात त्यांची ड्युटी. आता बिदरचा बादशाह म्हणजे त्या काळातला सर्वात श्रीमंत माणूस. त्या बिदरच्या बादशाच्या दरबारात सेना महाराजांची ड्युटी. सेना महाराज नेहमी बिदरच्या बादशाच्या दरबारात जायचे. आपले जे काय काम असेल, जे काय ड्युटी असेल, राजाची मशाज, राजाची दाढी कटिंग करणं सगळं त्यांच्या इकडे असायचं. पण पूजा अशी करायची की सेना महाराजांच्या पूजेत देव डोलायला लागायचे. सेना महाराजांकडे काय होतं, फाटक्या कपड्यानं देवाचं अंग पुसायचे, पण देव त्यांच्या पूजेत डोलायचे. आज आपल्या घरी हजारो रुपयाचं देवघर आहे. कोणाच्या घरी सागवान असेल, कोणाच्या घरी मार्बलचं असेल, कोणाच्या घरी पितळचं असेल, कोणाच्या घरी कसं असेल. हजारो रुपयाचं देवघर, त्यात एकदम महागड्या मूर्त्या. पण देवाला आवडते ते भक्ती आपण करत नाही. तुम्ही देवाजवळ अगरबत्ती जरी लावली तरी तुमच्या मनात कधी विचार आला का की आपण जी अगरबत्ती लावली ते देवाला आवडते का? आला का? कधीच नाही. पण सेना महाराज देवाची भक्ती करायचे, फाटक्या कपड्यानं देवाचा अंग पुसायचे, पण देव त्यांच्या पूजेत डोलायचे. याला कारण काय? तर याला कारण आहे भाव. सेना महाराजांचा भाव आणि त्याच्या चित्तामध्ये नसलेली काहीही आस. काहीच आस नसताना देवाची भक्ती करायची. एक वेळचा प्रसंग आहे की सेना महाराज पूजा करत असताना सकाळी 3ला उठले. आता सकाळी 3ला उठले. सेना महाराजांची पूजा तर तशी 1-1.5 तासाचीच होती, पण त्या दिवशी काय झालं काय माहित, दररोज 1-1.5 तास पूजा करणारे सेना महाराज आज 4 तास झाले तरी पूजेतून उठायचं नाव घेत नाहीत. आणि तिकडे बिदरच्या बादशाला सेना महाराजांचं काम पडलं, म्हणून बिदरच्या बादशानं आपले सैनिक सेना महाराजांच्या घरी पाठवले. सैनिकांना सांगितलं की जा आणि सेना नाव्याला घेऊन या, माझं अंग दुखत आहे, माझी मशाज करायची आहे. म्हणून सैनिक निरोप घेऊन तिकडून निघाले, सेना महाराजांच्या घरी आले. आणि सेना महाराजांच्या घरी आल्यावर सेना महाराजांच्या घराचं दार बिदरच्या बादशाचे सैनिक वाजवतात आणि दरवाजा सेना महाराजांची पत्नी उघडते. तेव्हा सैनिक सांगतात की सेना महाराज घरी असतील तर त्यांना लवकरात लवकर बादशाच्या दरबारात बोलावण्यात आलं. आता सेना महाराजांची पत्नी होती ती. सेना महाराजांच्या पत्नीने विचार केला, जर सेना महाराजांना पूजेतून उठवलं तर याचं पाप आपल्याला लागेल. आणि सेना महाराजांना पूजेतून उठवलं नाही आणि बादशाच्या दरबारात पाठवलं आणि बादशाह जर उशीर झाल्यामुळे यांना बोलला तर ते सुद्धा पाप आपल्यालाच लागेल. सेना महाराजांची पत्नी होती तसा प्रसंग असेल तसं चालू द्या. सेना महाराजांची सर्व पूजा झाली आणि इकडे सकाळचे 7 वाजले आणि मग सेना महाराजांची पत्नी त्यांना निरोप सांगते. सकाळचे 7 वाजले. तिकडे बिदरचा बादशाह सेना महाराजांची दरबारात वाट पाहत आहे आणि सैनिकाला आदेश देते, का रे सेना अजून आला नाही, जा आणि त्या सेनेला मारत मारत दरबारात घेऊन या. तेव्हा सैनिक आहेत म्हणून सैनिक निघाले आणि सेना महाराजांच्या घराकडे 2 घोडस्वार येताना भगवान परमात्म्याने पाहिले. इकडे सेना महाराज पूजेत मग्न, तिकडून सैनिक निघाले. आता सेना महाराजांना मारत येणार म्हणून जगाच्या मालकाने सेना महाराजांचं रूप घेतलं आणि सेना महाराजांच्या त्या रूपात सैनिकांच्या समोर हात जोडून उभे झाले, जी मालक. तेव्हा सैनिक म्हणतात, बस तुमच्याच घराकडे येत होतो. बादशाने सांगितलं जर आता सेना आला नाही तर त्याला मारत मारत आणायचं सांगितलं म्हणून आम्ही आलो. तेव्हा सेना महाराज हात जोडतात आणि म्हणतात, चला ते वेळ येऊ देणार नाही. म्हणून बादशाच्या दरबारात सेना महाराज गेले. तिकडे बादशाह म्हणतो, अरे सेन्या किती उशीर लावतोस. सेना महाराजांनी हात जोडले, चूक झाली मायबाप, सांगा काय आहे. तेव्हा बादशाह म्हणतो, मला झोप येत नाही, माझा अंग दुखत आहे, थोडी मालिश कर. म्हणून बादशाहनं अंग टाकलं
आणि सेना महाराज म्हणाले अंग टाका मालक. आता जसं बादशाहना अंग टाकलं, सेना महाराज लागले बादशाची मशाज करायला. आता ते सेना महाराज होते का? तो हात जगाच्या मालकाचा हात. जसा बिदरच्या बादशाच्या अंगावर त्यांनी हात फिरवला तसा बादशाला झोप लागली आणि इकडे सकाळचे 10 वाजले तरी बादशाह उठायचं काम नाही. आणि सकाळी 10 वाजता सेना महाराज पूर्ण पूजा सेना महाराजांची आटोपली आणि सेना महाराजांची पत्नी त्यांना पूजा झाल्यावर सांगते, मालक सकाळी 7 वाजताच राजाचे सैनिक आपल्याला आवाज द्यायला आले होते, पण तुमची पूजा अशी चालू होती, तुम्ही पूजेत असे मग्न होते की मला तुम्हाला पूजेतून उठवा वाटलं नाही. तेव्हा सेना महाराज म्हणतात, अगं तू काय केलं? या राज्याचा राजा आहे बिदरचा बादशाह आणि राजाचा कोप म्हणजे देवाचाच कोप. म्हणून आता राजाचं मन जर नाराज झालं तर मला राजा काय करणार आणि काय नाही. म्हणून सेना महाराज लट 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 कापायला लागले आणि सेना महाराज घरून तशीच आपली थैली घेतली, जे थैली कुटीला लटकेल होती ते थैली काढली, खांद्यावर टाकली आणि तसेच धावपळ करत बादशाच्या दरबारात. आता बादशाच्या दरबारात गेल्यावर जसे बादशाच्या दरबारात गेले, सेना महाराज लट 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 कापायला लागले. बिदरचा बादशाह 10 वाजले तरी झोपेल आहे. सेना महाराज जवळ पायाजवळ उभे राहिले आणि जसे पाय चेपायला सेना महाराजांनी सुरुवात केली, बादशाची झोप मोडली आणि बादशाह झोपेतून उठल्यावर म्हणतो, सेना तू अजून गेलाच नाहीस का? सेना महाराज म्हणतात, आता सेना महाराजांना वाटलं बादशाह काही उलट तर बोलत नाही ना, म्हणून सेना महाराज म्हणाले, चूक झाली मायबाप, पुन्हा अशी चूक होऊ देणार नाही. तुम्ही आवाज दिला म्हणजे हजरच राहील, पण या वेळेस माफ करा. तेव्हा बिदरच्या बादशाह म्हणतो, अरे माफी कशाची? तेव्हा सेना महाराज म्हणतात, मायबाप यायला उशीर झाला म्हणून माफी मागतो. तेव्हा बिदरचा बादशाह म्हणतो, अरे सेन्या तू माझी मशाज केली, आता तू घरी जा. सेना महाराजांना वाटलं बादशाह नक्की उलटा बोलत आहे, म्हणून सेना महाराज हात जोडतात, मायबाप चूक झाली, पुन्हा असं होऊ देणार नाही, या वेळेस माफ करा. तेव्हा बिदरचा बादशाह म्हणतो, अरे सेना तू पागल झाला का? तू माझी मशाज केली, मी तुला 2 मुठा सुवर्ण मुद्रा दिल्या आणि मग अंग टाकलं. तेव्हा सेना महाराज म्हणतात, बादशाह नक्कीच उलटा बोलत आहे. म्हणून सेना महाराज वारंवार बादशाला हात जोडतात आणि बादशाह म्हणतो, अरे सेना तुला जर खोटं वाटत असेल तर तुझी ते पिशवी बघ, त्या पिशवीतच मी तुला माझ्या हातानं 2 मुठा सुवर्ण मुद्रा टाकून दिल्या. सेना महाराज घाबरत घाबरत ते पिशवी उघडतात तर त्या पिशवीत 2 मुठा सुवर्ण मुद्रा होत्या. याला कारण काय? सेना महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं आणि सेना महाराजांना समजलं की आपला जीव वाचावा म्हणून जगाच्या मालकाने आपल्या रूपात येऊन बादशाचे पाय दाबले. याला कारण काय? चित्ती नाही आस, चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. संत महात्म्यांचा देवावर भाव होता आणि त्या भावाच्या बळावर ते देवावर सत्ता गाजवत होते. वृंदावन मध्ये एक साधू देवाची हजारो वर्ष झाली तपश्चर्या करत होते. त्या साधूला हजारो वर्ष झाले तरी देव मिळत नाही, म्हणून त्यांना एक अजून साधू भेटले आणि ते साधू म्हणतात, काय करता? तेव्हा ते म्हणतात, तपश्चर्या करतो. म्हणत तपश्चर्या करून काय करसाल? ते साधू म्हणतात, देवाची प्राप्ती होईल. तेव्हा ते उत्तर देतात, तुम्ही अजून कितीही 1000 वर्ष तपश्चर्या केली तरी भगवान परमात्मा तुम्हाला मिळणार नाही. ते साधू म्हणते, असे कसं काय? तर ते संत महात्मे त्यांना उत्तर देतात,
तुम्ही ज्या परमात्म्याची वाट पाहत आहात ना, तो परमात्मा सध्या पैठण मध्ये, संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यात, तालुका पैठण आणि गाव ही पैठण, त्या पैठणच्या नाथ महाराजांच्या घरी हा जगाचा नियंता परमात्मा श्रीखंड्या नावाच्या 12 वर्षाच्या पोराच्या रूपात त्यांच्या घरी सध्या काम करत आहे. नाथा घरी घाशी तो चंदन. नाथ महाराजांची कपडे भगवान परमात्मा धुयायचे. नाथ महाराज पूजेला बसले तर चंदन उगवून द्यायचं काम भगवान परमात्मा करायचे. आणि नाथ महाराजांच्या घरचा राजण पाण्यानं भगवान परमात्मा स्वतः भरायचे. अजूनही तुम्ही पैठण मध्ये गेले तर नाथ महाराजांचं घर जसंच्या तसं बांधलेलं आहे. ते घर अजूनही पडलेलं. मी जर चाटा मारत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर जाऊन पहा. तो राजन अजूनही नाथ महाराजांच्या घरी जसाच्या तसाच आहे. आणि अजूनही तो राजन कोणाच्या बापाच्यानं भरल्या जात नाही. फक्त त्या राजनाला आता कंपाऊंड केलं. तिथं भगवान परमात्मा पाणी भरत होते असं त्या साधूला जेव्हा समजलं, तेव्हा वृंदावन वरून ते साधू महात्मे निघाले आणि सरळ नाथ महाराजांच्या घरी गेले. नाथ महाराजांनी त्यांचा आदर सत्कार केला. आदर सत्कार केल्यावर विचारलं की कसं काय येणं केलं. तेव्हा ते म्हणतात मी भगवान परमात्म्याची तपश्चर्या करत आहे. मग नाथ महाराज म्हणाले चांगली गोष्ट आहे. गोष्ट तर चांगलीच आहे पण ते मला मिळत नाही. मग नाथ महाराज म्हणाले यात मी काय करू शकतो. तेव्हा म्हणतात तुमच्या घरी जो श्रीखंड्या नावाचा मुलगा आहे तो इतर कोणी नसून स्वतः जगाचा मालक आहे. जसं नाथ महाराजांनी ऐकलं, नाथ महाराजांनी त्या मुलाचा हात धरला तेव्हा भगवान परमात्मा त्यांच्या रूपात आले. आणि नाथ महाराज म्हणतात देवा तुम्ही माझ्या घरी काय करत आहात. तिकडे पंढरपूर रिकाम आहे. देवाचा हात धरून देवाला घराच्या बाहेर नाथ महाराजांना काढून दिलं. एवढा ज्यांचा अधिकार कशामुळे. चित्ती नाही आस, चित्ती नाही आस. अशी जर अनासक्त भक्ती असली तर देव घरी राहतो, काम करतो, न सांगता करतो. असे ज्या भक्तांचा भाव आहे ते भक्त आपल्या भावाच्या बळावर देवाला कामाला लावतात, देवावर सत्ता गाजवतात. फक्त भावाच्या बळावर अभंगाचं शेवटचं तुका म्हणे भावे, 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 Oh
असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. अशा प्रकारे तो भगवान परमात्मा भक्ताच्या घरी राबतो. पण त्याला कारण काही लागत असेल तर तो भक्त भाव म्हणून शुद्ध अंतकरणाने अनासक्त भक्तीने त्याची भक्ती करा. अनासक्त आशेने चित्तात काही आस न ठेवता जर तुम्ही त्याची भक्ती केली तर तो तुमचा नक्कीच दास होईल. दास झाल्यावर तो तुमच्या घरी राहील. मागे पुढे उभा राहे सांभाळी आली या अगाध निवाराया. आणि नाम साधना सर्वात मोठी साधना आहे. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सुद्धा सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतरीचे. न लगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण सुखे तो घरा नारायण. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं फक्त नामस्मरण आपण केलं पाहिजे. म्हणून एकदा सर्वांनी त्यांचं टाळी वाजून नामस्मरण करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. निवृत्ती ज्ञानदेव जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय
पंढरीनाथ भगवान की जय आदि शक्ति मुक्ता की जय सखाराम महाराज की जय समर्थ सद्गुरु श्री राम महाराज की जय।